मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 7,74,000 महिलांना प्रति महिना फक्त 500 रुपये मिळणार आहेत। या संदर्भातील माहिती महिला व बाल विकास मंत्री यांच्या माध्यमातून स्पष्टपणे देण्यात आली आहे। 1000 रुपयांची कपात या महिन्यापासून या ठिकाणी हा नियम लागू करण्यात आलेला आहे। कोणत्या महिला यामध्ये असणार आहेत याबद्दलची माहिती पूर्ण आपण समजून घेणार आहोत, ज्यांच्या अंतर्गत ही योजना राबवली जात आहे। महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे। व्यवस्थित माहिती समजून घ्या। बघा, दिनांक 28 जून 2024 व दिनांक 23 जुलै 2024 रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रति महिना 1,500 रुपये सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे। या ठिकाणी समजून घ्या, ज्या लाडक्या बहिणींना पूर्वी कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ न घेणाऱ्या महिलांना प्रति महिना 1500 रुपये दिले जात आहेत। इतर शासकीय योजनेअंतर्गत 1500 रुपयापेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे। आता 1500 रुपयांची जो फरक आहे, कोणत्या महिला यामध्ये 500 रुपयासाठी पात्र असणार आहेत, कोणत्या महिला या ठिकाणी 1500 रुपयासाठी पात्र असणार आहेत, याबद्दलची माहिती समजून घ्या। बघा, त्याच शासन निर्णयाला अनुसरून नमो शेतकरी सन्मान योजनेचा दरमहा 1000 रुपये लाभ घेत असलेल्या 7,74,148 महिलांना उर्वरित फरकाची या ठिकाणी जी रक्कम आहे 500 रुपये सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे। आता यामध्ये किती महिला बाद झालेली आहेत, म्हणजे 1500 रुपयासाठी पात्र राहणार नाहीत। 7,74,148 महिलांना फक्त 500 रुपये दिले जाणार आहेत प्रति महिन्यासाठी। यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजना व पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत जे प्रति महिना म्हणजेच वर्षाला 12,000 रुपये मिळत आहेत, ते 12,000 रुपये मायनस करून जी उर्वरित रक्कम आहे 500 रुपयांची ती या लाभार्थ्यांना दिली जाणार आहे, असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। एकाही पात्र भगिनीस या योजनेमधून वगळण्यात आले नसून सदर प्रक्रियेत दिनांक 3 जुलै 2024 नंतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही। याबाबतचे स्पष्टीकरण मी स्वतः म्हणजे महिला व बाल विकास मंत्री विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिले असून विधिमंडळाच्या कामकाजात त्यांची नोंद आहे। तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सातत्याने अप्रचार करणाऱ्या विरोधकांचे एकतर प्रशासकीय आकलन कच्चे असेल किंवा जे आम्ही 1500 रुपये प्रति महिना लाडक्या बहिणींना देत आहोत हे त्यांना व्यवस्थित वाटत नाही, अशी सुद्धा या ठिकाणी स्पष्टपणे माहिती नमूद करण्यात आली आहे। मित्रांनो, तुमच्या कुटुंबातील एखादी महिला लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असेल, यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजना किंवा नमो शेतकरी योजनेचा जर पैसे तुम्हाला लाभ मिळत असतील तर आता इथून पुढे तुम्हाला प्रति महिना फक्त 500 रुपये दिले जाणार आहेत, असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। धन्यवाद।